कुपवाड येथील महिलेच्या खुनाच्या घटनेचे तीव्र पडसाद. समस्त मुस्लिम समाज समिती व कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने निषेध. कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनी येथे कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून मनीषा केसरेकर या महिलेचा झालेल्या खुनाच्या घटनेचे पडसाद कुपवाड शहरात उमटू लागले आहेत. या घटनेचा समस्त मुस्लिम समाज समिती व कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. आरोपी फरीद शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात निवेदन दिले. या पार्श्वभूमीवर समस्त मुस्लिम समाज समिती आणि कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विघ्नहर्ता कॉलनीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटके यांची भेट घेऊन आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान निवेदन स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटके यांनी पीडित केसरेकर कुटुंबियांना पोलीस विभाग पूर्णपणे सहकार्य करीत असून या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास करण्यात येईल असे आश्वासन दिले. आरोपींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर समितीचे पदाधिकारी, नागरिक व नगरसेवक यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यासाठी प्रयाण केले. यावेळी नगरसेवक प्रकाश पाटील, विष्णू माने, सनी धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक रंगरेज, मुदसर मुजावर, आशुतोष धोत्रे, अरुण रुपनर, अखत हुसेन मुजावर, गोरख वनकडे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. MIDC कुपवाड पोलीस स्टेशन आधीमध्ये घडलेली घटना आहे. त्या घटनेमध्ये एक महिला मयत झाली असून तिचा पती जखमी असून ते सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट आहे. सदर घटनेतील आरोपीला अवघ्या 3 ते 3.5 तासामध्ये पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे. तसेच आज रोजी समस्त मुस्लिम समाज समिती कुपवाड तसेच कुपवाड संघर्ष समिती यांच्याकडून पोलीस विभागाला सदर आरोपीला कडक शासन व्हावं या संदर्भात निवेदन प्राप्त झालेले आहे. सदर निवेदनाचा विचार करून सदर आरोपीच्यावरती पोलीस विभागातर्फे व न्यायालय विभागातर्फे कडक शासन होईल